इंटिग्रेटिंग फॅक्टरवर रूल 1 आणि रूल 2 वर आता आपल्याला एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. एक्झाम्पल 1 ऑन 24 पेज नंबर. सॉल्व x square y minus 2xy square in bracket outside the bracket dx minus in bracket x cube minus 3x square y outside the bracket dy is equal to 0. You already know that this is the form of m dx plus n dy. The value of m is here x square y minus 2xy square, whereas the value of n is here minus in bracket x cube minus 3x square y in bracket. Solution. The given equation is x square y minus 2xy square dx minus in bracket x cube minus 3x square y dy is equal to 0. या टर्मला आपल्याला असंही लिहिता येईल, मायनस च्या ऐवजी प्लस इन ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे आता क्लिअर काय होऊन जाईल आपल्याला की m ची किंमत ही आहे m dx प्लस n ची किंमत ही आहे n dy. n ची किंमत म्हणजे मायनस इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर y. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी आपण रूल 1 मध्ये m1 अपॉन mx प्लस ny नी मल्टिप्लाय केलं होतं इक्वेशन 1 ला, आठवत असेल तर. किंवा तुम्ही काय करा की डिव्हाइड करा mx प्लस ny नी. तर मग here the integrating factor is 1 upon mx plus ny. आता m ची किंमत काय आहे तर हा पहिला ब्रॅकेट आहे, ओके. आणि n ची किंमत काय आहे तर हा नेक्स्ट ब्रॅकेट आहे. मग m ची किंमत ठेवायची 1 अपॉन इन ब्रॅकेट x स्क्वेअर y मायनस 2xy स्क्वेअर. हा जो x आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा, प्लस यांची किंमत काय आहे इन ब्रॅकेट मायनस अगेन इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर y ब्रॅकेट कंप्लीट आउटसाइड द ब्रॅकेट y. आता मल्टिप्लाय करायचे इच अँड एव्हरी टर्म. x नी पहिला ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, y नी दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा. जर पहिल्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं तर याची मल्टिप्लिकेशन जे येईल ते असं होईल एक्स क्यूब वाय मायनस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आणि दुसऱ्या ब्रॅकेटला जर y न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल मायनस एक्स क्यूब वाय. हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल आणि आपल्याला मिळेल 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता मी जे अंडरलाईन केलेलं आहे हे इथं प्लस आहे इथं मायनस आहे, त्यामुळे कॅन्सल होऊन जाईल. आणि दुसरी जी अंडरलाईन केलेली आहे ते 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर मधून मायनस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर जर गेलं तर 1 अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर शिल्लक राहील, जे की तुमचं इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल. मग काय करायचं, दिलेल्या एक्झाम्पलला 1 अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर नी मल्टिप्लाय करायचं. हेन्स मल्टिप्लाइंग द गिवन इक्वेशन बाय धिस इंटिग्रेटिंग फॅक्टर जो की आपण आता काढलेला आहे, वी गेट द एक्झॅक्ट डिफरन्शियल. कसं मिळेल होते बघू बरं. आता गिवन इक्वेशन जे आहे ते एक्स स्क्वेअर वाय मायनस 2x वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर नी मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेट कंप्लीट केला आणि ब्रॅकेटच्या बाहेर dx मायनस दुसरा जो ब्रॅकेट आहे आपला यांची व्हॅल्यू मायनस एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dy. म्हणजे काय केलं आपण
फक्त 1/x²y² नी दिलेल्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलेलं आहे. मग आता ही जर पहिली टर्म आपण बघितली x²y डिवायडेड बाय x²y², तर x² कटेल, y कटेल आणि शिल्लक राहील फक्त 1/y. दुसऱ्या टर्म कडे जर बघितलं तर x कटेल या x² सोबत, म्हणजे एक x राहील आणि y² कटेल आणि शिल्लक राहील -2/x आणि ब्रॅकेटच्या बाहेर dx मायनस. आता इथे x³ कटेल, x शिल्लक राहील आणि डिनॉमिनेटरचा y² मात्र जशाला तसा राहील, मायनस इथं x² ला x² कटेल, y सोबत y कटेल, एक y डिनॉमिनेटरला शिल्लक राहील, न्यूमरेटरला 3 आहेच, मायनस साइन जशाला तशी राहणारच, मायनस 3/y ब्रॅकेट कंप्लीट dy बरोबर 0. आता जर याला बघितलं तर आपल्याला इंटिग्रेशन करता येते. पुन्हा आपल्याला आठवावं लागेल आपण जी m ची व्हॅल्यू घेत होतो, m ची व्हॅल्यू ती काय घेत होतो हो इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये, आपण कंडिशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या कंडिशन काय सांगितलेलं आहे, v बरोबर इंटेग्रल m विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y ॲज ए कॉन्स्टंट. तर इथे इंटेग्रेशन हे जे आपण केलेलं आहे हे जशाला तसं राहील, पण इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल ऑन द सपोजिशन दॅट y इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी कन्सिडर करावं लागेल. आणि तिथे आपण n च्या व्हॅल्यू साठी काय म्हटलेलं आहे, व्हेन वी आर टेकिंग द व्हॅल्यू ऑफ n, तर n मधल्या त्या व्हॅल्यू आपल्याला घ्यावं लागेल ज्याच्यामध्ये x नसेल. तर मग पहिली टर्म मध्ये x कंटेन आहे, त्याच्यामुळे ही टर्म आपल्याला घेता येणार नाही. मायनस इंटेग्रल दोज टर्म इन n which does not involve x means here only -3/y is the term which is eligible for taking the solution, is equal to constant of integration c. मग याचं इंटिग्रेशन करत असताना 1/y कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन dx म्हणजे x येईल, -2 इंटिग्रेशन dx/x म्हणजे log x येईल, प्लस हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल आणि 3 इंटिग्रेशन dy/y चं log y होईल, इज इक्वल टू c. याला जर आपण इम्प्लाइज केलं तर पहिली टर्म जशाला तशी राहील x/y, तिसरी टर्म आधी लिहिली प्लस log y चा क्यूब, हा जो 3 आहे तो log y च्या पॉवरला आला, y च्या पॉवरला आला, आणि मिडल टर्म नंतर लिहिली मायनस log x⁻² इज इक्वल टू c. आणि आपल्याला माहितच आहे log a मायनस log b म्हणजे log a/b. त्यामुळे this implies x/y, this implies x/y plus log y³ which is equal to c and which is the required solution. Next example, example number 2 on page number 24. Solve x² dx minus in bracket x³ plus y³ bracket complete outside the bracket dy equal to 0. Solution. The given equation is x² dx, this can be written as plus in bracket minus again in bracket x³ plus y³ bracket complete outside the bracket dy equal to 0. Now this is m dx plus n dy. The value of m is here x² y and the value of n is here minus in bracket x³ plus y³.
Here the integrating factor is 1 upon mx plus ny. So substitute the value of m and n here. So which is equal to 1 upon x square y into x plus in bracket minus in bracket x cube plus y cube outside the bracket 1. This x multiply with this x cube y minus x cube y minus y cube and y minus y raised to 4. This underline sign, these two terms are equal and opposite sign. That's why cancel, and remaining is minus 1 upon y raised to 4. Minus 1 upon y raised to 4. This is nothing but our integrating factor. So multiply this integrating factor to the given equation, then we get the exact differential. So given equation minus x square y upon y raised to 4 dx, this minus and after multiplication of minus 1 upon y raised to 4 plus minus minus plus bracket x cube plus y cube divided by y raised to 4 dy, which is equal to 0. This y and this y will be cancelled. At denominator y raised to 3 is remaining. So minus x square y raised to minus x square divided by y raised to 3 dx. This x cube divided by y raised to 4 plus y cube divided by y raised to 4 means 1 by y is remaining outside the bracket dy, which is equal to 0. आता आपल्याला जनरल सोल्युशन लिहायचं आहे. ही जे फर्स्ट टर्म आहे कॅल्क्युलेटेड ती करस्पॉन्डिंग द व्हॅल्यू ऑफ एम सी आहे, आणि तुम्हाला माहित आहे आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या कंडिशनमध्ये v बरोबर इंटेग्रल m घेतलेला आहे आपण विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y ॲज ए कॉन्स्टंट, जे की तुम्ही इथे करणार आहात पहिल्या टर्मसाठी. ही व्हॅल्यू आहे करस्पॉन्डिंग एन सी. जी काही यांची व्हॅल्यू होती त्याला आपण इंटिग्रेटिंग फॅक्टरनी मल्टिप्लाय केलेला आहे. त्यामुळे यांच्या व्हॅल्यूच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की आपल्याला व्हॅल्यू काय घ्यायचं आहे, those value in n which does not involve x. त्यामुळे ही पहिली टर्म आपल्याला घेता येणार नाही, कारण की तिथे x क्यूब आहे, x ची टर्म आहे. म्हणून इथे आपल्याला कन्सिडर करावं लागेल सोल्युशन साठी dy by y फक्त. Hence the general solution of which is, इथं मात्र y कॉन्स्टंट राहील म्हणून आपण बाहेरच घेतलं y मायनस 1 अपॉन y क्यूब इंटेग्रल x स्क्वेअर dx प्लस ही घेता येणारच नाही म्हणालो आहे. हेन्स इंटेग्रेशन dy by y आणि इज इक्वल टू log c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन. याचं इंटेग्रेशन झालं x क्यूब बाय 3 आणि हे म्हणजे मायनस एक्स क्यूब बाय 3y क्यूब प्लस याचं इंटेग्रेशन झालं log y, आणि हा जो राईट हँड साइडचा log c होता त्याला लेफ्टला आणलं, त्याच्यामुळे मायनस log c इज इक्वल टू 0. आता मायनस साइन न काय केलं आपण, मल्टिप्लाय केलं. एक्स क्यूब अपॉन 3y क्यूब हे आधी लिहिलं, मायनस होतं log c प्लस log c झाला, प्लस log y होतं मायनस log y झाला, इज इक्वल टू 0. पहिली टर्म जसाला तशी. इथे मात्र तुम्ही लिहू शकता log c मायनस log y म्हणजे log c डिवायडेड बाय y इज इक्वल टू 0. एक्स क्यूब अपॉन 3y क्यूब बरोबर log y अपॉन c. दुसऱ्या साईडला नेल्यामुळे हे मायनस होईल, मायनस log c अपॉन y होईल. हा -1 वर जाईल
आणि 1 अपॉन सी अपॉन वाय, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर वाय बाय सी येऊन जाईल, लॉग वाय बाय सी. हेन्स वाय बाय सी बरोबर ई टू द पॉवर एक्स क्यूब अपॉन 3y क्यूब, आणि हेन्स y इज इक्वल टू सी इंटू ई टू द पॉवर एक्स क्यूब अपॉन 3y क्यूब, विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. आपण एक्झाम्पल 1 आणि 2 जे घेतलेलं आहे ते रूल 1 वर आधारित आहे. आता जो एक्झाम्पल 3 घेणार आहोत तो आपण रूल 2 वर आधारित आहे. म्हणून पहिल्या 2 एक्झाम्पल मध्ये आपण इंटेग्रेटिंग फॅक्टर 1 अपॉन mx प्लस ny असं कन्सिडर केलं, आणि आता एक्झाम्पल 3 मध्ये आपण 1 अपॉन mx मायनस ny कन्सिडर करणार आहोत. तर काय आहे तिसरा एक्झाम्पल? सॉल्व y इन ब्रॅकेट xy प्लस 2x स्क्वेअर y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट dx प्लस x इन ब्रॅकेट xy मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आउटसाइड द ब्रॅकेट dy इज इक्वल टू 0. हा जो एक्झाम्पल आहे हा सुद्धा m dx प्लस n dy याच टाईपचा आहे. इथे m ची व्हॅल्यू आहे y इन ब्रॅकेट xy प्लस 2x स्क्वेअर y स्क्वेअर आणि n ची व्हॅल्यू आहे x इन ब्रॅकेट xy मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर. द गिवन इक्वेशन इज आपण लिहिलं, जो दिलेला आहे प्रॉब्लेम ते लिहून टाकलं. मी इथे एरोज दाखवलेला आहे परंतु ते आपल्याला लिहायचं आहे. हिअर द इंटेग्रेटिंग फॅक्टर इज 1 अपॉन mx मायनस ny. याचा अर्थ हा इंटेग्रेटिंग फॅक्टरचा रूल 2 टाईपचा प्रॉब्लेम आहे. मग 1 अपॉन m ची किंमत काय आहे? y इन ब्रॅकेट xy प्लस 2x स्क्वेअर y स्क्वेअर, आणि हा x हा मायनस n ची व्हॅल्यू काय आहे? x इन ब्रॅकेट xy मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर, आणि हा y म्हणून मायनस xy इन ब्रॅकेट xy मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर. आता दोन्ही टर्म कडे जर बघितलं तर तुम्ही xy कॉमन काढू शकता. आपण काढला मग कॉमन 1 अपॉन xy, ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं? xy प्लस 2x स्क्वेअर y स्क्वेअर मायनस xy कॉमन काढला, मायनस हा xy, हा मायनस आणि हा मायनस प्लस, त्यामुळे हा xy आणि हा xy तर काढलाच आहे कॉमन, हा प्लस x स्क्वेअर y स्क्वेअर. परंतु जे अंडरलाईन केलेली टर्म आहे पहिली आणि तिसरी, एकला प्लस आहे आणि एकला मायनस आहे, त्याच्यामुळे हे झाले कॅन्सल. 2x स्क्वेअर y स्क्वेअर आणि प्लस x स्क्वेअर y स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर y स्क्वेअर आपल्याला मिळेल, आणि म्हणून 1 अपॉन xy इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर y स्क्वेअर असं राहील. मग हे xy जर याला मल्टिप्लाय केलं तर 1 अपॉन 3x क्यूब y क्यूब हे आपल्याला इंटेग्रेटिंग फॅक्टर मिळाला. आता याच्या पुढे प्रोसेस माहीतच आहे तुम्हाला. जे इंटेग्रेटिंग फॅक्टर मिळालेला आहे त्यांनी आपल्याला गिवन इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे. मग हेन्स मल्टिप्लाइंग द गिवन इक्वेशन बाय धिस इंटेग्रेटिंग फॅक्टर वी गेट द एक्झॅक्ट डिफरन्शियल. मग या दिलेल्या इक्वेशन मध्ये काय, हा y जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय कराल तेव्हा या y क्यूब सोबत कटेल आणि शिल्लक राहील 1 अपॉन 3x क्यूब y स्क्वेअर xy प्लस 2x स्क्वेअर y स्क्वेअर डिवायडेड बाय 3x क्यूब y स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर dx. जेव्हा दुसऱ्या टर्मला तुम्ही त्याच इंटेग्रेटिंग फॅक्टरनं मल्टिप्लाय कराल त्यावेळेस हा x या x क्यूब सोबत कटेल आणि x स्क्वेअर शिल्लक राहील आणि तुम्हाला दुसरी टर्म मिळेल प्लस xy मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर डिवायडेड बाय 3x स्क्वेअर y क्यूब आउटसाइड द ब्रॅकेट dy बरोबर 0. आता तुम्ही मल्टिप्लाइंग 3 बोथ साइड जर केलं तर हे 3 कटून जाईल, हा 3 कटून जाईल
आणि 3 मल्टिप्लाय 0 इज 3 होऊन जाईल. मग आता इथं जे शिल्लक राहिलेलं आहे, पहिल्या टर्मला डिवाइड जर हे केलं तर हा x कटेल या x क्यूब सोबत आणि स्क्वेअर शिल्लक राहील. हा y कटेल y स्क्वेअर सोबत आणि y शिल्लक राहील. म्हणजे पहिल्या टर्मला राहील 1/x²y प्लस दुसऱ्या टर्मला हा x² याच्यासोबत कटेल आणि x शिल्लक राहील. y² y² सोबत कटेल आणि शिल्लक काहीच राहणार नाही. म्हणून 2/x ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर dx. इथं xy कटेल, इथं x² y³ सोबत आणि इथं शिल्लक राहील xy चा वर्ग 1/xy चा वर्ग मायनस इथे काय शिल्लक राहील x² कटेल, y² कटेल, 1/y शिल्लक राहील. 3 तर आपण आधीच मल्टिप्लाय करून राईट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला जर नेलं 3 ला 1/3 कॉमन काढून तरी 0 होते राईट हँड साईड. म्हणजे लेफ्ट हँड साईडला 3चा विषय काही राहणार नाही. आता आपल्याला याला इंटिग्रेशन करता येते. म्हणून हेन द जनरल सोल्युशन ऑफ विच इज पहिल्या टर्म मध्ये 1/y टेकन आउटसाइड द इंटेग्रल बिकॉज इट इज कॉन्स्टंट. इंटेग्रेशन x⁻², this goes to the numerator dx plus 2 इंटेग्रेशन dx/x मायनस, परंतु दुसऱ्या n dy ची जी टर्म आहे तिथून आपल्याला काय पिकअप करायचं आहे, दोज टर्म इन n which does not involve x. त्यामुळे -dy/y हीच टर्म आपल्याला सोल्युशन साठी मिळेल. इज इक्वल टू c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, 1/y x⁻1 कोणत्या फॉर्म्युल्याने आलं होय, इंटिग्रेशन x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1/n+1 where n is not equal to -1 plus 2 log x minus log y is equal to c. मग काय केलं, हा दुसरी टर्म आधी लिहिली 2 log x minus log y is equal to हे 1/xy झालं प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहेच अँड विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. म्हणजे आज आपण काय केलं, एकूण 3 एक्झाम्पल घेतले. त्या 3 पैकी पहिले 2 एक्झाम्पल जे होते ते इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या रूल फर्स्ट वर होतं आणि तिसरा एक्झाम्पल इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या रूल 2 वर होतं. तर थँक्यू.